आज आपल्याला बघायचं आहे सायन्सची रिव्हिजन. कशाची रिव्हिजन? सायन्सची. ठीक आहे. सायन्सची काय रिव्हिजन. ठीक आहे. आवाज पण चांगला येत असेल, बरोबर. आता पहिले चॅप्टर कोणतं बघायचं आपल्याला? साऊंड, त्याच्यानंतर केमिकल इफेक्ट, सम नॅचरल फेनॉमेनॉन, लाईट्स. प्रत्येक कन्सेप्ट एकदम सांगणार. ठीक आहे. डीपली एकदम मराठी कन्सेप्ट सांगणार. ठीक आहे. समजा अशी, बरोबर. ठीक आहे. चला, पहिलं चॅप्टर कोणतं आता? क्लास 10चा, सॉरी, चॅप्टर नंबर 10 आहे आता. साऊंड. कोणतं आहे? साऊंड. क्विक नोट्स. साऊंड इज मेड बाय व्हायब्रेशन्स. आता व्हायब्रेशन्स म्हणजे काय असतं? व्हायब्रेशनचा अर्थ असतो कंप. काय? कंप एक प्रकारे. कंप म्हणजे कसा? उदाहरणार्थ तुम्ही एक काम करा. तुम्ही एखाद्या रॉडला किंवा एखाद्या तुमची रॉड एक काय एक एक रॉड आहे, बरोबर. मेटलची एक रॉड. त्या रॉडला एक चमचा घ्या. काय घ्या? एक चमचा, स्पून घ्या. त्या चमच्याने याला मारा, जोरात असं मारा. ते काय तयार होईल माहिती का? ते व्हायब्रेशन्स तयार होते अशा. ठीक आहे. जोरात मारा, एकदम जोरात मारला, व्हायब्रेशन तयार होते. म्हणजे तो आपला आवाज पण येत राहील. ठीक आहे, बरोबर. अजून एखादं एक्झाम्पल कोणतं घ्या? एखादं मेटल, कुठलं बी मेटल घ्या, त्याच्यावरती चमचा किंवा हे मला मारत राहा. ते तुम्हाला काय मिळते? व्हायब्रेशन मिळते. ठीक आहे. त्या कन्सेप्टला काय म्हणतात? व्हायब्रेशन म्हणतात, बरोबर. व्हायब्रेशन म्हणजे काय? थोडक्यात कंप असतो एक प्रकारचा कंप. कंप म्हणजे ठीक आहे, कसं तुम्ही एखाद्या गोष्टीला मारायला लागला, तुम्ही जे गोष्टीचा आवाज येतो, ओके, त्या गोष्टी वाचताय, त्याला काय म्हणतात? व्हायब्रेशन म्हणतात. नेक्स्ट काय? साऊंड नीड्स अ मीडियम. काय? साऊंडला काय मिळतं? लागतं, एक मीडियम लागतं. आता मीडियम म्हणजे काय? मीडियम म्हणजे एक प्रकारची जागा पाहिजे असते. ती कशी? ती एअर थ्रू पाहिजे किंवा वॉटर थ्रू पाहिजे किंवा सॉलिड थ्रू पाहिजे. एक तर काय पाहिजे? एअर पाहिजे किंवा वॉटर किंवा काय पाहिजे? सॉलिड पाहिजे. ठीक आहे. टू ट्रॅव्हल. ट्रॅव्हल करायला म्हणजे काय? उदाहरणार्थ, ही काय तुमची साऊंड आहे. एक्झाम्पल, बरं का. ठीक आहे. ही काय तुमची साऊंड आहे. साऊंड आहे, बरोबर. या साऊंडला काय पाहिजे? मीडियम पाहिजे. आता समजा एअर आहे. एअर ही तुमची काय? एअर समजा. हे काय? एकदम ऑटोमॅटिकली निघून जाईल. एअर आहे, बरोबर. बट जर वॉटर असेल ना, काय समजा हे तुमचं काय वॉटर आहे. पहिलं काय होतं? एअर. हे तुमचं काय होतं? एअर होतं, बरोबर. आणि हे तुमचं काय? वॉटर आहे, बरोबर. काय तुमचं वॉटर? इथून जायला थोडा प्रॉब्लेम येईल. थोडं जाईल, पण थोडा प्रॉब्लेम. ठीक आहे. हळूहळू जाईल, बरोबर का. अजून काय? सॉलिड. सॉलिड फॉर्म वेगळा असतं, बरोबर. कळेल इथपर्यंत. थोडक्यात काय? एअर मध्ये लवकर जाईल, पण वॉटर जायला थोडा प्रॉब्लेम येईल. ठीक आहे. कॅन नॉट ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल होऊ शकत नाही. आपण जाऊ आपण. इम्पॉर्टंट टर्म्स. इम्पॉर्टंट टर्म्स कोणत्या? एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूडचा अर्थ काय असतो? लाऊडनेस. लाऊडनेस काय? खूप मोठा आवाज. कर्कश आवाज म्हणतो आपण कर्कश आवाज. ठीक आहे. पुढे काय? फ्रिक्वेन्सी. पिच, अशील और डीप साऊंड. एक असा साऊंड एकदम जो खोलवर असतो. पुढे काय? टाइम पिरियड. टाइम फॉर वन व्हायब्रेशन. एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड, बरोबर. ह्युमन हिअर. आता आपला माणूस आहे, ठीक आहे. ह्युमन एक ह्युमन कितीपर्यंत आवाज ऐकू शकतो? 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज पर्यंत ऐकू शकतो, बरोबर. कितीपर्यंत? 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज पर्यंत. सोनार युजेस अ साऊंड टू फाइंड ऑब्जेक्ट्स अंडर वॉटर. एक सोनार असतं, सोनार. साऊंड नॅव्हिगेशन सिस्टम असतं. ठीक आहे. अंडर वॉटर ऑब्जेक्ट्स. उदाहरणार्थ, हे तुमचं काय आहे? हे तुमचं पूर्ण समुद्र खालचा. ठीक आहे. हा समुद्र आहे. आणि ते सोनार काय असतं? ते अंडर वॉटर ऑब्जेक्ट असतं. ठीक आहे. ती खालच्या गोष्टी शोधून काढतं, बरोबर. एखाद्या खाली एखादं जहाज पडले वगैरे आहे का नाही असं. ठीक आहे. एखादं खराब झालेलं जहाज असेल ते शोधतं. ते मशीन इथं उभं राहतं असं, आणि ते हे करतं, ते सर्च करतं. ठीक आहे. असं. आता पुढे नेक्स्ट पुढे जाऊ. ही रिव्हिजन, ठीक आहे, म्हणून तुम्ही फास्ट घेतो मी आता. चॅप्टर नंबर 11, केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिसिटी इन लिक्विड कॉजेस केमिकल चेंज. काय होतं? इलेक्ट्रिसिटी इन लिक्विड म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? एखादी वीज. काय? वीज जर कुठे गेली? इन लिक्विड. कुठे गेली? एका लिक्विडमध्ये. समजा हे काय? आपलं पाणी. हे काय? वॉटर आहे. हे काय? वॉटर आहे. ही समजा ही वीज कुठे गेली? या लिक्विडमध्ये गेली, या पाण्यामध्ये गेली, काय म्हणतात? केमिकल चेंज म्हणतात. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोलिसिस. काय म्हणतात? इलेक्ट्रोलिसिस म्हणतात, बरोबर. आता बघू पुढे काय? गॅस बबल्स फॉर्म. काय होता? तुम्ही काय तयार होतं? गॅस बबल्स तयार होतो. तुम्ही हा प्रयोग करून बघा. हे पाणी घ्यायचं. हे काय? तुमचं वॉटर आहे. वॉटरमध्ये ना 2 वायरी घ्यायच्या. जिथून काय असेल इलेक्ट्रिसिटी. इथं काय समजा इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये. मग ते काय तयार बबल्स तयार होते. मेटल गेट्स डिपॉझिटेड. कलर ऑफ सोल्युशन चेंजेस. जे आपला हा जो कलर पाण्याचा काय चेंज होईल. ठीक आहे. आणि याचे युजेस काय? इलेक्ट्रोप्लेटिंग. आता इलेक्ट्रोप्लेटिंग कन्सेप्ट माहितीची. गोल्ड ऑन ज्वेलरी. ज्वेलरी म्हणजे काय? सोन्यावर आपण काय वापरतो? गोल्ड वापरतो, बरोबर. ठीक आहे. म्हणजे समजा इलेक्ट्रोप्लेटिंग थोडक्यात काय असतं? टू गिव्ह शायनी अपीअरन्स टू वन ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा आपल्याकडे ऑब्जेक्ट, एखादी आपल्याकडे वस्तू आहे, त्या काय द्यायचं? शायनी अपीअरन्स द्यायचा. शायनी अपीअरन्स म्हणजे काय? चकाकी द्यायची, चमकला पाहिजे थोडक्यात असं. बॅटरी वर्किंग, प्युरिफाईंग मेटल्स. ठीक आहे. असं बॅटरीसाठी पण यूज करतात, प्युरिफाय मेटलसाठी पण यूज करतात. पुढे काय? सम नॅचरल फिनॉमिनन. नॅचरल फिनॉमिनन कोणते? लाइटनिंग. आता लाइटनिंग बघूया असं. कॉज बाय इलेक्ट्रिक चार्जेस इन क्लाउड. कशामुळे होतं? इलेक्ट्रिक चार्जेसमुळे होतं. कशामुळे होतं? इलेक्ट्रिक चार्जेस. इलेक्ट्रिक चार्जेस कोणते? Q1, Q2 हे आपले काय? इलेक्ट्रिक चार्जेस आहे. पुढे असते ढगामध्ये असतात. ठीक आहे. पुढे काय? कॉज बाय म्हणजे काय? यांच्यामुळे प्रॉब्लेम होतो, चार्जेसमुळे प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस अट्रॅक्ट. काय करता? समजा हा काय? हा पॉझिटिव्ह आहे आणि हा काय? हा निगेटिव्ह आहे. हा पॉझिटिव्ह आहे, हा काय? निगेटिव्ह. हे काय करतात? अट्रॅक्ट करतात. अट्रॅक्ट म्हणजे जवळ यायचा प्रयत्न करतात. रिपेल म्हणजे कोणते? हा बी प्लस आहे, हा बी काय? प्लस आहे. हे काय करतात? लांब लांब जायचा प्रयत्न करतात, बरोबर.
पुढे काय अर्थक्विक आहे, पुढे काय अर्थक्विक आहे. आता अर्थक्विक कसं आहे आता बघू. आता शेकिंग ऑफ अर्थ. अर्थक्विक काय, शेकिंग ऑफ म्हणजे काय, अर्थ हलणे थोडक्यात. अर्थ जर तो कंपवतो. मेजर्ड बाय रिचर स्केल. रिचर स्केल नावाचं एक डिव्हाइस आहे, आपण काय करतो, अर्थक्विक मोजतो बरोबर. सेफ्टी टिप्स काय, ड्युरिंग लाइटनिंग जेव्हा वीज कडाडते, ठीक आहे, वीज जेव्हा पडते, स्टे इनसाइड, घराच्या आत राहायचे. ड्युरिंग अर्थक्विक अंडर टेबल, टेबलच्या खाली राहायचं की अवे फ्रॉम ग्लास, ग्लास पासून काय राहायचं, लांब राहायचं बरोबर. आता लाईटचे इम्पॉर्टन्स बघू आपण. लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन, कशी जाते, स्ट्रेट लाईन मध्ये जाते, एकदम सरळ रेषेमध्ये. रिफ्लेक्शन, लाईट बाउन्स फ्रॉम मिरर. समजा हा एक मिरर आहे, समजा इथे एक लाईट गेली, ठीक आहे, हा इन्सिडेंट आहे, हा काय रिफ्लेक्टेड आहे. लाईट गेली काय, परत येते. टाइप्स ऑफ मिरर. प्लेन मिरर म्हणजे सरळ मिरर, ठीक आहे. प्लेन म्हणजे थोडक्यात सीन असो. कॉन्केव्ह, आता राहिले अशी खूपशा पोरांना तुमच्यातल्या कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मध्ये फरक कळत नाही. प्लेन मिरर ठीक समजून येतो, एक नॉर्मल मिरर असतो. पण कॉन्केव्ह मिरर म्हणजे कोणता मिरर सांगतो मी आता. कॉन्केव्ह मिरर म्हणजे की असा मिरर, एखादा असा मिरर आहे, समजा ही तुमची एक बाजू आहे, हे तुमची दोन बाजू अशा. कॉन्केव्ह मिरर म्हणजे कोणता मिरर, जो मिरर ही त्याची आतली बाजू कोणती, आतल्या बाजून गोलाकार आहे. कोणता, कोणती बाजू, ही आतली बाजू. काय, आतल्या बाजून काय गोलाकार आहे बरोबर का. आणि ही तुमची कोणती, बाहेरची बाजू. आता हा तुमचा कोणता मिरर आहे, कॉन्केव्ह आहे. कोणता आहे, कॉन्केव्ह. हा तुमचा कोणता मिरर आहे, कॉन्व्हेक्स आहे. कोणता आहे, कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह मिरर कोणता असतो, की जो आतल्या बाजूने काय असतो, गोलाकार असतो. ही आतली बाजू आहे, कोणती बाजू आहे, आतली. आतल्या बाजून काय गोलाकार. ही कोणती, तुमची बाहेरची बाजू आहे. कोणती, बाहेरची. बाहेरच्या बाजून काय असतो, गोलाकार असतो बरोबर का. झालं. पुढचं होतं रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, बेंडिंग ऑफ लाईट इन वॉटर ऑर ग्लास. रिफ्रॅक्शन म्हणजे काय असतं, समजा एक वॉटर आहे, ठीक आहे, तुमचं समजा वॉटर आहे, ठीक आहे, ती एखादी लाईट आली आणि ती काय होते, बेंड होते. बेंड होते म्हणजे काय, थोडक्यात ती अशी मध्ये जाते, कळलं का. बेंड होते म्हणजे तिथं काय, तिची दिशा चेंज होते थोडक्यात. कारण इथे ती वर जाईल की खाली जाईल, ती कुठे जाईल, तिची काय होते, दिशा चेंज होते. या काय रिफ्रॅक्शन म्हणतात. डिस्पर्जन म्हणजे काय, व्हाईट लाईट स्प्लिट्स इंटू 7 कलर्स. एक लाईट ही समजा अशी जाते आणि ती काय 7 कलर्स मध्ये स्प्लिट होते. किती कलर म्हणताय, 7. किती, 7. कळलं का, त्याला काय म्हणतात, डिस्पर्जन म्हणतात बरोबर. पुढचं होतं गॉट इट. आता पुढचं होतं, आता हे चॅप्टरचे पुढचे यांची आपण रिव्हिजन करू, ठीक आहे. चॅप्टर नंबर 3 तुमचे फर्स्ट टर्मचे 10% काय आहे, फर्स्ट टर्म तुमचा काय 10% बरोबर, यांची रिव्हिजन करतो. कोल अँड पेट्रोलियम, ठीक आहे. कोल अँड पेट्रोलियम नॅचरल गॅस आर फॉसिल फ्युल्स आहे. फॉसिल फ्युल्स म्हणजे काय असतं, एक प्रकारचे फ्युल्स असतात बरोबर, इंधन असतं एक प्रकारचे. कोल, पेट्रोल, नॅचरल गॅस, दे आर फॉर्म फ्रॉम डेड प्लांट्स अँड एनिमल्स ओव्हर मिलियन्स ऑफ इयर. डेड प्लांट्स पासून ते बनले असतात. इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स कोणते कोणते, कोल, कोक, कोल टार, कोल गॅस, ठीक आहे. त्याच्यापासून पेट्रोलियम, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, एलपीजी, नॅचरल गॅस, सीएनजी, पीएनजी वगैरे, ठीक आहे. युजेस काय आता, पेट्रोल व्हेकल्स, एलपीजी, कुकिंग, डिझेल, बसेस, ट्रक्स. आणि फॉसिल फ्युल्स आर नॉन रिन्युएबल. फॉसिल फ्युल्स काय असतात, नॉन रिन्युएबल सोर्स आहे. दे विल फिनिश वन डे. एक ना एक दिवस फॉसिल वगैरे, पेट्रोल, गॅस मध्ये हे सगळं संपणारच एक ना एक दिवस बरोबर का. काही संपणारच बरोबर. रिन्युएबल कोणते, सोलर पॅनल्स वगैरे असतात, सोलर नॅचरल गॅस असते, ठीक आहे. ते रिन्युएबल, ते रिन्युएबल आहे, हे नॉन रिन्युएबल बरोबर. आता काय, रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, ठीक आहे, ह्या गोष्टी मला माहितीची बरोबर. रिप्रोडक्शन म्हणजे काय, मेकिंग न्यू यंग वन्स, म्हणजे एखादी नवीन नवीन एक प्रजाती तयार करणे बरोबर. टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. फर्स्ट हा रिप्रोडक्शन टाइप आहे, मी प्रोनाऊन्स नाही करणार, तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. मेल प्लस फिमेल, ठीक आहे. स्पर्म प्लस एक इज इक्वल टू काय, असं फर्टिलायझेशन प्रोसेस होते. झायगोट प्लस इम्ब्रो इक्वल टू काय, बेबी तयार होते बरोबर. झायगोट प्लस इम्ब्रो, ठीक आहे. हे एक सेकंड टाइप आहे, मी प्रोनाऊन्स नाही करणार, तुम्ही समजून घ्या. ओनली वन पॅरेंट, किती तयार होता, वन पॅरेंट तयार होते. इम्पॉर्टन्स याचे काय एक्झाम्पल्स, हायड्रा आणि अमिबा बरोबर. इम्पॉर्टंट टर्म्स कोणते आहे, फर्टिलायझेशन, जॉइनिंग ऑफ स्पर्म अँड एग्ज, इंटरनल फर्टिलायझेशन इनसाइड द बॉडी, एक्सटर्नल फर्टिलायझेशन आउटसाइड द बॉडी, ठीक आहे. चॅप्टर नंबर 7 काय आता, रिचिंग द एज ऑफ अडल्सन्स. अडल्सन्स म्हणजे काय, एज बिटवीन 11 ते 19 वर्षापर्यंत. अडल्सन्स म्हणजे थोडक्यात तरुण एज, यंग एज, 11 ते 19 वर्षापर्यंत, ठीक आहे. चेंजेस इन बॉयज अँड गर्ल्स, हाईट इन्क्रीज होते, व्हॉइस म्हणजे आवाज चेंज होत चालतं बरोबर. बॉडीचा शेप चेंज होतो आणि हेअर, आपल्या केसांची वाढ होत जाते बरोबर. हार्मोन्स, टेस्टोस्टेरॉन इन बॉयज आणि एस्ट्रोजन इन गर्ल्स, ठीक आहे. हेल्थ टिप्स कोणत्या कोणत्या असतात, ईट हेल्दी फूड बरोबर, एक्सरसाइज डेली, कीप बॉडी क्लीन, हे तुम्हाला डिटर्मिनेशन, ठीक आहे. मी काय रीड नाही करणार, पण तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. मदर गिव्स एक्स क्रोमोझोम्स आणि फादर गिव्स एक्स और वाय क्रोमोझोम्स, ठीक आहे. हे क्रोमोझोम्स गर्ल्स मध्ये असतात, हे एक्स वाय बॉयज मध्ये असतात बरोबर, ठीक आहे. हे लर्न करा, तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारते, कुठे विचारते, एमसीक्यू मध्ये, ठीक आहे. ठीक आहे. आता हे सगळ्या चॅप्टरची काय झाली, आपली रिव्हिजन कंप्लीट झाली, ठीक आहे. आता राहिला विषय
आपले ऑफलाईन क्लास कधीपासून सुरू होत आहे? ठीक आहे. कधीपासून? आमच्या क्लासचं नाव काय आहे? एस-बी कोचिंग सेंटर. ठीक आहे. एस-बी कोचिंग सेंटर. ठीक आहे. ज्या मुलांनाही ज्याच्यामध्ये एनरोल करायचं असेल ऑफलाईन